गॅस 300 वाढला, साखर 5 रुपयांनी वाढली, तेल 100 वाढलं. अरे वाढणारच. आज पेट्रोल झालं, पेट्रोल 107 रुपयांनी झालं. कोणत्या तरी मोठ्या माणसाची गाडी पेट्रोल पंपावर आलेली पाहिली का? त्यांना फरक नाही पडत. कारण का? त्यांना सुविधा दिल्या जातात. का देताय तुम्ही सुविधा? कोणाला विचारून देताय? आम्हाला विचारलं की ह्याला ही सुविधा देऊ का नको? आम्हाला विचारा. एखादा मोठा शासकीय अधिकारी आहे, त्याला घर फुकट, लाईट बिल फुकट, कोणाच्या पैशात? आमच्या. आम्ही सांगितलं तू शासकीय अधिकारी हो, वर पगार घे एवढा. बंद करा सदनिका, या बंद करा. सरकारी घरं बिरं देणं बंद करा. त्यांच्याकडनं तेवढा मोबदला घ्या. आमच्याकडे एक दिवस लाईट नाही भरली तर लाईट बिल कापायला येतात घरी, आणि तुमच्याकडे कशाला पाहिजे मग? आमच्या पैशातनं कशाला पाहिजे? नका करू. नाही जमत द्या नोकरी सोडून, दुसरा गरजू पोट भरल. भाड्याच्या घरात राहील. 60,000 रुपये ना बाबा, 10,000 रुपये भाडं भरल, 50,000 जीवनशैली चालवेल. पण सरकारी घरात राहायचं, सरकारी लाईट पाणी सगळं सरकारी वापरायचं, हा, आणि आमच्याच खिशावरनं तुम्ही रुबाब करायचं नाही पाहिजे. आम्हाला बदललं पाहिजे. 74 वर्षात हा बदल व्हायला हवा, आणि हा बदल ही युवा पिढीच करू शकते.